जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आधी आज खूप दिवसाने परत एक नवीन व्हिडिओ बरोबर आलो आहे. तर आज 26 जानेवारी 2025 सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणायचे आज प्रजासत्ताक दिनी रविवार पण आला आहे, तर याचं औचित्य साधून आज आम्ही विचार केला की या दिवशी आपण कुठेतरी जाऊया, म्हणजे ट्रेकिंग पण होईल आणि दिवस पण खूप चांगला आहे. इट्सी तर आज खूप दिवसानंतर माझ्या सोबतीला उदय आलेला आहे. कायम बिझी असतो, तर आज वेळ काढून आम्ही एकत्र आलो आहे. तर आज आम्ही आलो आहोत कठीणगड तुंग फोर्ट. मागच्या वेळेस मी तिकोनाला गेलेलो, त्यावेळेस विचार केला होता की बरोबरच तुंग फोर्ट पण करायचा, पण मी त्यावेळेस सोलो ट्रेक केलेला, माझ्यावर कोणी नव्हतं आणि कंटाळा आलेला, म्हणून मी तो ट्रेक टाळला, फक्त तिकोना केला आणि त्यावेळेस ठरवलेलं की तुंगही करू. तर आज आम्ही आलो आहोत. आता जस्ट उतरलो, सकाळी लवकर निघालेलो आम्ही, पण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोणावळ्यामध्ये आमचा बराचसा वेळ गेला, जिथे खूप सारे बायकर्स स्टंट्स वगैरे करत होते, सगळे झेंडा लावून त्यांच्या रॅलीज चालू होत्या. खूप छान वेळ होता. तर आम्ही बराच वेळ आता तिकडे घालवला आहे आणि ऑलमोस्ट आम्हाला 2 ते 3 तास लागले इथे पोहोचायला. आता जस्ट अराऊंड 10:30 वाजायला आलेत. आता आम्ही बेसवर आहोत, आम्हाला अजून सुरुवात करायची. इट्स इट. तर आता आपण इथे बेस विलेजला आलो आहोत. मागायचं तुम्हाला त्याचं मंदिर दिसतं, तिथं बाईक वगैरे पार्क केली आहे आणि इथे या बाजूला थोडंसं माहिती दिली आहे मंदिर आपल्या गडाची. त्यामध्ये मॅप आहे आणि गडाची प्राचीन पार्श्वभूमी दिली आहे. तुंग किल्ला तो टॉप आहे वर. हा आहे काळूराम. दिसायला म्हणजे म्हणायला कुत्रा आहे, पण दिसताना हा मला जर कोल्हा दिसतो. बघ रे इकडे, डेंजर दिसतो खरंच तो. तर आता पार्किंग वगैरे करून आपण निघालो आहे आणि काही गडाची सुरुवात होती आहे. या सुरुवातीला इथे आल्यानंतर लगेचच काही विरगळी ठेवल्यात, वीर स्मारक. तुम्हाला माझ्या मागे दिसते तर या काही विरगळी आहेत आणि खूप चांगल्या रीतीनं त्यावरती सगळं छत वगैरे केलं, जेणेकरून त्याचं संवर्धन राहील आणि ह्या अशाच टिकून राहतील. मी बऱ्याच किल्ल्यांवरती अशा विरगळी पाहिल्यात, पण त्या अशाच उघड्यावरती ठेवलेल्या दिसल्या आढळल्यात. पण आता थिंगीचे यांनी हा खूप छान उपक्रम केला आहे. तिथे यांनी विरघळी एकदम व्यवस्थित लावून ठेवल्या आहेत, त्याचा इतिहास दिला आहे, विरघळ काय असतं, काय प्रकार असतो ते सगळं दिलं आहे आणि वरती छत केले, जेणेकरून ऊन पाऊस यापासून यांचं संरक्षण होईल. छान आहे हे सगळं बनवलं. छोटी तर इथे बऱ्यापैकी संवर्धनाचं काम चाललेलं दिसतं. अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी काम चालू ठेवलंय. या पद्धतीने एक इथे ह्याच्या पायऱ्या वगैरे आहेत, त्यांचं बांधकाम केलंय, जे करून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सोपं होईल. वाटतंय मध्यापर्यंत चढून आलोय. मध्ये एक छोटासा पॅच लागला होता, तिथे दोर पण लावलेला आहे. जास्त काय अवघड नाही आहे पॅच, बट स्टील आहे थोडं, मे बी ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी रिस्क असू शकतो. आणि इथे पण साईडला यांनी दोर लावला आहे जाण्यासाठी, कारण उजव्या हाताला या बाजूला खाली काहीच आदळ नाही. नाव कठीणगड आहे,
पण असं जास्त कठीण तर काही दिसलं नाही आहे, म्हणजे चढण्याच्या दृष्टीने बोलतोय गडावरती. जसं मी सांगितलं आहे तसं दौड लावला आहे आणि असे पॅचेस आहेत आधीमध्ये. एक पॅच लागलेला आहे मला आणि हा दुसरा पॅच आहे, तर हा कठीण असू शकतो. आपण जसं मग अशी गडाला चढायला सुरुवात केली आणि खाली आपल्याला सुरुवातीलाच तारखेला एक पुरातन खूप सुंदर असं हनुमानाचं मंदिर दिसतं. तिथे दर्शन घेऊन सुरुवात केलीच होती आपण. आणि आता एक थोडंसं चढून आल्यानंतर ते एक अजून खूप सुंदर एक हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे लिहिलं आहे शक्तिदेवता वीर चपेडतान मारुती. काय इतिहास आहे याचा तर इथे मला दाखवतो. तर फायनली नाही गडावर नाही तर आम्ही फायनली पहिला दरवाजा जवळ आलो. म्हणजे इथून पहिला जो दरवाजा आहे तो दिसतोय आणि इथे हे मिस्टर खानकर यांनी मान टाकलेली आहे. दमलोय आता. कुठे गड हा आम्हाला कठीण वाटायला लागला. एक सुंदर झाड आहे, त्या झाडाच्या मागे आम्ही मस्त सावलीचा आसरा घेत बसलोय. बघू आता थोड्या वेळात सुरुवात करूया. थोडक्यावरतीच राहिलं. मला असं वाटतं की लगेच हा पहिल्या दरवाजानंतर लगेच वरती आम्ही बहुतेक पोहोचू. तिथे बुरुज दिसतोय, सो आय होप की तिकडनं आय गेस स्टीप असेल सगळं ऑलमोस्ट. हा फायनलच आहे ना शेवटचा? नाही, त्या साईडला काय बोलतोय म्हणजे प्रवेशद्वार आहे. हां ओके ठीक आहे, बघूया करूया अटेम्प्ट. आता आम्ही ऑलमोस्ट अर्ध्याच्या वरती गड चढून आलो आहे आणि आता इथे पाण्याची टाकं सॉरी ज्याला आपण टाकं बोलतो अशी टाकं दिसत आहेत. मला दाखवतो बॅकसाईड. इथे एक वरती दिसत आहे आणि उद्या अटेम्प्ट करतो आता बहुतेक वरती जायला. बघ आहे वरती टाका, मी पाहिलं आहे यूट्यूबवरती कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. पाणी पण आहे, चांगलं आहे का पाणी? ओके टाकं थोडंसं वरती बांधलंय आणि ते काय दिलं मेटेवर टाके. इथं टाकं तर नाही आहे आणि याला बहुतेक मेटं म्हणत असावेत, जेणेकरून मे बी त्यावेळेसचे आपले सैनिक किंवा मावळे इथे बसत असावेत. विश्रांतीची जागा असू शकते किंवा पहारा देण्यासाठी जागा असू शकते. मला असं वाटतं आपण शेवटच्या पॅचवरती आलो आहे. लेट्स सी. इथे उजव्या बाजूला काहीच म्हणजे कठडे वगैरे नाही आहेत. आत्ता सध्या ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आणि पावसामध्ये थोडंसं रिस्की होऊ शकेल. अरे आत्ता वाटलं होतं की लास्ट पॅच आहे, तो वाढतच चाललंय. चला तर थोडासा तिथे उद्या मस्त झाडाखाली बसलाय हवा खात. माझ्या आधी आलाय पुढे. बऱ्यापैकी आता उन्हाची चुटकी लागायला लागलीत. ऑलमोस्ट 12 वाजलेत. अरे दमलंच का मग?
तर विश्रांती संपली आहे, आम्ही निघतो आता पुढे. मला इथून पहिलं प्रवेशद्वार तर दिसतंय. लेट्स सी. चल ना हे बाबा, चल. किती आराम करतो. वाजलेत किती? 12 वाजून गेलेत. प्रचंड ऊन झालंय आणि मला प्रवेशद्वार दिसत असेल, दाखवतो. अतिशय सुंदर नजारा आहे. चहूबाजूंनी हे सगळे किल्ले, डोंगर, पवना लेक, खाली छानसं असं टुमदार गाव. आणि इथे आता तुम्हाला दिसत असेल पहिलं प्रवेशद्वार. बुरुज पण दिसतो वरती. तर या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. हे पहा, कसला दरवाजा. हा बुरुज दिसतोय आणि या बुरुजाच्या बाजूला जर तुम्ही इथं पाहिलं अप्रतिम असा व्ह्यू आहे. तिकडे मला असं वाटतं त्या कोपऱ्यावरती परत एक माची दिसते. रस्ता कुठून आहे? ओके, इकडनं रस्ता आहे. तर आत्ता जी तुम्हाला माची दाखवली त्या माचीवर जाण्याचा हा रस्ता दिसतोय. ते तर विचार करतोय त्या माचीवरनं काय अफलातून व्ह्यू असेल, कारण दिसतानाच असं दिसतंय चहूबाजूंनी एकदम अशी दरी आणि बरोबर त्याच्या मध्यभागी तो बुरुज किंवा माची असं दिसते. आणि हा थोडा रिस्की प्रकार आहे मित्रांनो. जर तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये जर येत असाल तर हा जो सोपा दिसणारा रोड जो आहे हा नक्की कठीण होऊन जाईल. ते तरी मला असं वाटतं ह्या दुर्ग प्रतिष्ठान जे आहेत, जे गड किल्ल्यांचं संवर्धन करतात किंवा त्यांची निगा राखतात, त्यांनी इथे एक दोरखंड बांधला आहे, जेणेकरून येताना जाताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला काहीतरी पकडण्यासाठी मिळेल. किती वेळ सांगतोय तुला, बाजूची रस्सी पकड, मोबाईलकडे कमी लक्ष देता. तुझं आपलं तुझ्या फोनमध्येच लक्ष आहे. आणि हा बॅच पावसाळ्यामध्ये नक्कीच रिस्की वाटतोय मला. इथे बहुते काहीतरी बांधकाम चालू असणार आहे, त्यासाठी ते केले. पावना लेक आहे समोर. आता तिरंगा
आत्ता माचीवरून जाऊन आलो आम्ही. आता पुढचा प्रवास चालू आहे. सो जातोय बरोबर. आदेश गेलाय वर. ही चढाई एकदम खडी आहे आणि दम निघतोय. हा दुसरा दरवाजावर आला. कसं वाटतं आदेश? कठीण आहे. आता कठीण आहे. बापरे, प्रचंड. उन्हामध्ये पूर्ण घामाघूम होतोय. हे इथे लिहिलंय काय, हनुमानद्वार. हनुमानद्वार आहे म्हणजे आपण आय थिंक पहिल्या प्रवेशद्वारातून निघाल्यानंतर आय थिंक हे दुसरं प्रवेशद्वार आहे. पहिल्याचं नाव तर नाही माहीत, पण याचं नाव हनुमानद्वार. सुस्थितीत दरवाजा. किल्ले बांधणी कळते किती स्ट्रॉंग होती त्याने. पोचलो असं वाटता आम्ही अजूनही गडावरती पोचलेलो नाही आहोत. आणि मला असं वाटतं आम्ही आत्ता कुठे अर्ध्या गडावरती पोचलो आहे. आणि इथे पोचल्यावरती आता आम्हाला इथे एक ते दोन्ही दरवाजे क्रॉस केल्यानंतर म्हणजे दोन्ही दरवाजे ओलांडल्यानंतर आता इथे एक सुंदर गणपतीचं मंदिर दिसतंय. मला दाखवतो. आणि या गणपतीची अशी म्हणजे प्रसिद्धी आहे की हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. बहुतांशी आपण ज्यावेळेस गडावरती जातो तुम्ही किती गड किल्ले फिरले तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे एकतर हनुमानाचं मंदिर किंवा महादेवाचं मंदिर यांना चुकता पाहायला भेटतंच. पण शक्यतो गणपतीचं मंदिर असं दिसत नाही. गणपती जरी असला तरी जेवढं माझं म्हणजे मी जितके किल्ले केलेत मला तरी असं वाटतं की मोस्ट ऑफ द टाईम गणपती हे शक्यतो प्रवेशद्वाराच्या वरती मध्यावरती कोरलेले असतात. आणि मंदिर तर मी असं जास्त गड किल्ल्यांवर गणपतीचं पाहिलं नाही. पण इथे एक मंदिर आहे आणि हे टाकं म्हणावं लागेल. हे जरा मोठं टाकं, प्रशस्त आहे, छान असं टाकं आहे. त्यावेळेस याची काय भव्यता असेल आणि काय सुंदर असेल म्हणजे कल्पना केलेलीच बरी. आणि हा इथे मागे आपला तुंगगड. अजून आपल्याला तिथे पोहोचायचं आहे तर अजून थोडा वेळ लागेल. बहुतेक अर्धा तासात तरी पोहोचलो पाहिजे. लेट्स सी. आता शेवटच्या बुरुजापर्यंत जायचंय. मग वाट थोडीशी चढायची आहे. आलो. आलो रे.
कसा आहे बरं? पावना डॅम. अनुभवण्यासाठी पण असतो. नाही नाही, आता आपण अनुभवासाठी वरती खालून गेलो असतो ना. शिवाजी महाराज की जय. तर फायनली वरती पोहोचलोय आणि नक्कीच नावाप्रमाणेच हा किल्ला गड आहे. तुंग म्हणजे अतिशय उत्तुंग असलेला आणि नक्कीच कठीण पण आहे, म्हणून याला कठीण गड असंही म्हणतात. तर आय थिंक अप्रॉक्सिमेट आम्हाला 1 ते 1.5 तास लागला. ॲक्च्युली इतका वेळ लागण्यासारखा किल्ला नाही आहे, पण आम्ही सगळं व्यवस्थित पाहत आणि व्हिडिओ पण काढत होतो, त्यामुळे वेळ लागला आहे. आणि जर वरती आलात ना तुम्ही, आय डोंट नो की पावसाळ्यामध्ये इथं किती सुंदर असू शकेल, म्हणजे त्याची तर कल्पनाच नाही करू शकत. आत्ताच एवढं भारी सराउंडिंग येते. म्हणजे एका बाजूला जर तुम्ही पाहाल तर पवना लेक आहे किंवा पवना डॅम आहे, आणि दुसऱ्या बाजूला पाहाल हे सह्याद्रीची प्रशस्त रांग आहे. खूप छान आहे. इथे बहुतेक घरी व्हिडिओ कॉल करतोय आणि दाखवतोय. तुम्ही पहा, खूप सुंदर असं झेंडा लावण्यासाठी सगळं बनवलं आहे. भरपूर किल्ल्यांवरती आहे जिथे झेंडे वगैरे लावतात, पण आता जर तुम्ही इथे पाहाल, म्हणजे मी तरी म्हणजे आजपर्यंत मी जेवढे किल्ले केलेत, कुठेही असं प्रशस्त जागा पण मला जास्त दिसली नाही. आणि यापैकी असं चौथऱ्याचं बांधकाम मी कुठे पाहिलं नाही. लोहगडला एक खूप छान अशी जागा बनवली आहे, तिथे एक झेंडा लावण्यासाठी किंवा आपला ध्वज लावण्यासाठी जागा केली, पण असं चौथरा मी कधी कुठे पाहिलं नाही. या बाजूला पहा, हा पूर्ण पवना डॅम पसरलेला आहे. खूप सुंदर वातावरण आहे. आणि इथे एक बहुतेक एक मंदिर आहे, अजून जायचं आहे तिकडे, मी दाखवेलच तुम्हाला. आणि या बाजूला जर पाहाल तर ही आपली सह्याद्रीची प्रशस्त रांग आहे. एकंदरीत जास्त थकवणारं नाही आहे, पण हो नक्कीच थकेल माणूस जर सवय नसेल. बिगिनर जर असेल तर थोडंसं थकवणारं आहे, अवघड असं नाही आहे, पण छान आहे. काय मग झालं तुझे फोन करून झाले? अंकुल लावला, आयुब पण लावला. आता वेळा झालाय, सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवतोय. आदेश ब्लॉग तू पण ब्लॉग मध्ये, मला पण करायचंय. कुठे हिला पण घेऊया का ब्लॉग मध्ये? बघ दिसत झाले बाई पोरी, स्क्रीन मध्ये दिसते की नाही? नाही दिसणार. अरे थांब एक मिनिट, चल ना ते मंदिर पण पाहूया. नमस्कार मित्रांनो, झालं आता आमचं ऑलमोस्ट. जास्त काय नाही वरती पाहण्यासारखं, पण जे मी तुम्हाला सांगितलं जिथे आपला ध्वज लावलेला आहे, म्हणजे आता भगवा पण आहे इथे मागे, आणि समोर इथे मुलांनी तिरंगा पण लावला आहे. बाजूला तुंगाई देवीचं मंदिर आहे, छानसं मंदिर आहे, छोटंसं आहे. त्याचं दर्शन घेतलं आहे. भूक लागली. ते काम करतो. काय चाललं, काय खातो रे? पार्ल्याची बिस्किट आणि पाणी. शाबास. आता एकदम गावठी कार्यक्रम चालू आहे, आणि गावठी पण तंदुरुस्त. जास्त काय भेटलं नाही म्हणून चाललंय. बघू आता, मी पण तेच करणार आहे बहुतेक. लेट्स सी. आणि इथे मंदिर दाखवतो तुम्हाला. दमलोय खूप. म्हणजे हा
गड असा आहे की उतरताना पण दम लागतो, चढताना तर असतोच पण उतरताना पण दम लागतो. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे का, प्रचंड ऊन आहे. आम्हाला चढायला उशीर झाला त्यामुळे उतरायला पण आता साहजिकच उशीर होणार होता. आणि या खूप उन्हामुळे खूप थकवा जाणवतो. इथे कधी विचार करतो हे मार्केटमध्ये हे जे सनस्क्रीनवाले आहेत SPF 25 SPF 50 आय डोंट नो या सह्याद्रीमध्ये ह्या क्रीम काम करतील की नाही, इतकं प्रचंड ऊन आहे. हां, तर त्यांना आय थिंक इथे गावातल्या लोकांवरती टेस्ट केला पाहिजे, मग कळेल त्यांची ॲक्च्युली काय व्हॅल्यू आहे. खामकर काय म्हणतो? बस काय नाही, आहे ना, कधी कधी डोक्यात जातो एवढा हळूहळू अरे फार कंटाळ येतो मला. त्यात त्याचे फोटो, त्याचे फोन. एनिवेज ते चालूच असतं आमच्या तिथून आम्ही ट्रेकिंगमध्ये. 75% उतरलो आहे, 25% मला असं वाटतं बाकी आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, आता एक जास्तीत जास्त 20-25 मिनटात उतरू आम्ही. ओव्हरऑल खूप छान अनुभव होता. म्हणजे हा आज फक्त ट्रेकचाच अनुभव नाही, आम्ही घरातून निघलो, हा पहिला बहुतेक ट्रेक असेल की आम्ही थोडासा उशीर करूनच निघालो घरून. आणि त्यानंतर लोणावळ्यामध्ये आल्यानंतर आज 26 जानेवारी असल्यामुळे खूप सारे बायकर्स ते खूप सारे स्टंट्स करत होते, रिलीज करत होते. तिथे आमचा बराचसा वेळ गेला ते पाहण्यात. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता. त्यानंतर इथे आलो आणि इथे जर पाहिलं याचं सराउंडिंग आहे अप्रतिम. मला असं वाटतं की पावसाळ्यामध्ये तर इकडच्या जो व्ह्यू असेल किंवा इकडचं जे निसर्ग सौंदर्य असेल ना, त्याला तोडच नसणार. अद्भुत. दैव करो आणि हे सौंदर्य, निसर्ग सौंदर्य असंच अबाधित राहू. नाहीतर हे जर इथे जर मॉडर्नायझेशन झालं तर अवघड आहे. एनिवेज, आता पुढचा प्लॅन असा आहे की आम्ही एक नदी शोधणार आहोत. इथे आहे ऍक्च्युली मोठा डॅम आहे, बट तिथे जाणार नाहीत. त्याची एक कनेक्टेड कुठली रिव्हर असेल तिकडे जाऊन पाण्यात उड्या मारणार आहोत मनसोक्त. आता हा जर व्हिडिओ चुकून माझ्या घरातलं कोणी जर पाहिला तर मी हमखास शिवाय खाणार. कारण आईबाबांना बिलकुल आवडत नाही या सगळ्या गोष्टी केलेल्या, म्हणजे नाही ते घाबरतात. बघूया, त्यांना ब्लॉक करावं लागेल. काम करायला काही काम नाही, पाण्याचं बोललाय. लेट्स सी. हा ना, ऍक्च्युली पाण्याची खूप जास्त गरज आहे, पिण्यासाठी पण आणि आंघोळीसाठी पण. बघूया, बस आम्ही आता उड्या मारणार तिकडे पाणी तिकडे. लेट्स सी. गेलो तर तो पण व्हिडिओ येईलच.